आम्ही तुम्हाला काय क्वेश्चन विचारतो, विचारा की. गजब बेइज्जती है. तुम्ही कुठे राहत होता? मी सोलापूरमध्ये राहतो. कधीपासून राहतो सोलापूरमध्ये? मी जेव्हापासून जरा यही नहीं, अभी और सुनिए. पुढे काय करता? पुढं आपली टपरी आहे की कशाची आहे? मावा हो. आता कशाला घातला गॉगल? ते ऊन चमकायला ना डोळे. इथं कुठं ऊन आहे? ये फंस गया सीएम. तिने माझा मित्र दुसरा पोरासोबत बघितला त्याला गाडीवर जाताना. हा हा. साला ये दुख काय खत्म नहीं होता. ते कचरा आहे आपल्या मिया खलीफा इथं डायरेक्ट प्यारी समझ गई. अंडी मध्ये जोडली येता ना एकटीचे. नमस्कार मित्रांनो, वेलकम आपल्या परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आपण आज सोलापुरी पॉडकास्ट फनी हे कन्सेप्ट ठेवलेलं आहे. मग आपण त्यावरच आज व्हिडिओ काढणार आहे. त्यासाठी आपल्याकडं दोन पोरं आहेत सोलापूरचे. त्यांना आपण काही क्वेश्चन विचारणार आहेत पॉडकास्ट बद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, क्वालिटी व्हिडिओ मजा येणार आहे. नमस्कार अण्णा. नमस्कार. स्वागत आपल्या पॉडकास्ट मध्ये. आम्ही तुम्हाला काय क्वेश्चन विचारतो, विचारा की. आन्सर द्या. तुम्ही इच्छा आहे म्हणजे चांगले. तुम्ही कुठे राहत होता? मी सोलापूरमध्ये राहतो. कधीपासून राहतो सोलापूरमध्ये? मी जेव्हापासून जरा इथं सोलापूर. इथेच राहतो का? कुठे सोलापूरमध्ये कुठे राहतो? मी सोलापूरमध्ये भूषणनगरला राहतो. खरं खरं भूषणनगर. खरं खरं. आधार कार्ड दाखवू का? एवढं नको दादा, तुमच्यावर एवढा विश्वास आहे. कारण तुम्ही चष्मा लावा खरं बोलायला. नाही काढू नका. तुम्ही सलमान खान दिसायला गरीबांचे. तुम्ही इथे दादा मग तुम्ही कुठपर्यंत शिकला? म्हणजे शाळेवेळेला जात होता का? मी आमच्या घरापाशी एक शाळा आहे. लहान गटापासून तिथंच आहे मी. खोटा बोलाला. कितवीपर्यंत शिकला? हो, एकटा बोलला का? कितवीपर्यंत शिकला ते सांगा. आता कितवीपर्यंत शिकला? 12वी पर्यंत. मग आता पुढे काय करणार? पुढं आपली टपरी आहे की कशाची आहे? मावा हो. हो, सगळ्यात सक्सेसफुल बिझनेसमॅन आहे सोलापूर. तुम्हाला पाहिजे का? नाही ना, मावा खात नाही मी. तसल्या घाण गोष्टी खात नाही मी. तुम्ही खाता का? टपरी आहे बघा, मी खात नाही पण टपरी आहे. लोकांना घालतो माझी. तुम्ही जात नाव. नाही आम्ही जात. मग कसं तुमची गर्लफ्रेंड काय कसं? बुलाते मग झाले. आपल्याकडे दुसरे समर्थ आहेत. दादा तुमचं मी स्वागत आहे. तुम्ही किती पर्यंत शिकला? 12वी. कुठल्या कॉलेजमध्ये? झालं ते जाऊ द्या, तेवढं टेन्शन गेलं ते कशाला. मग आता तुम्ही काय करता? मी बघा ह्याच्या दुकानात मावा घासतो बघा. म्हणजे तुमच्यासोबत असते का? आपलं कामगार पण आहे, भाऊ पण आहे सगळं. आणि तुम्ही रुबाबनी गॉगल लावून फिरता का? हा उगा टाइमपास साठी जातो. आता कशाला घातला गॉगल? ते ऊन चमकायला ना डोळे. इथं कुठं ऊन आहे? कशाला घातला गॉगल? ते उगा व्हिडिओ काढा. तुम्ही काय कुठलं कास्ट कुठलं कास्ट? कुठलं कास्ट करलोय? पॉडकास्ट चांगलं दिसत कॅमेरा म्हणून टाकला. कुठे तुमचं दुकान म्हणलं मागाचं? आपलं हे आपलं मोदी पोलीस चौकी. आपलं मोदी नाही ते. ते काय ठरवते पण मोदी पोलीस चौकी समोर तिथं आपलं साईडला. मग तुमची गर्लफ्रेंड वगैरे नाही का? ते तसलं काय नाही बघा. गर्लफ्रेंड काय इच्छा झाली आहे तुमची गर्लफ्रेंड बनवायची? तसलं आपल्याला तसलं भानगडीत पडायचं नाहीये. का? आपला धंदा आपण बरं, आपलं काम बरं सगळं. प्रेम तुम्हाला काय नको? माझा एक मित्र होता लहानपणापासून. आता झाला बघून मला प्रेमावर विश्वास ठेवलाय. म्हणजे असं काय झालं त्याच्यासोबत? काय ते पोरगी धोका दिली त्याला. एका दुसरं तिने माझा मित्र दुसरा पोरासोबत बघितला त्याला गाडीवर जाताना. नंतर तिने म्हणले माझा फ्रेंड आहे म्हणून फ्रेंड म्हणून त्यांनी चाट बीट म्हणून तर वेगळंच होतं त्यात काय. मग ते पोरगा फुल डिप्रेशन मध्ये गेला. कुठे दारू पी कुठं पी असलं कर तसलं कर गेला. म्हणून तुम्हाला प्रेम नको का? विश्वास नाही आपल्याला, नकोच ते तसं. आपलं काम बघा. तुमचे फ्युचरचे प्लॅनिंग काय? आपलं फ्युचरचं प्लॅनिंग लय पण आता टाइम भेटणार नाही. 2-3 सांगा, जास्त नको. तुम्हाला जास्त कॅमेरा द्यायला नको, थोडे सांगा. ऐका तुम्हाला सांगतो. आपलं असं स्वप्न आहे की एक मोठं मॉल खोला. मॉल खोलून पूर्ण सेलिब्रिटीला सगळ्यात पहिला मिया खलिफाला बोलून त्याचं ऍडव्हर्टाइजमेंट करा. असलं माझं. हो, मिया खलिफा म्हणजे ते हे का? हा कळलं सांगू नका. सॉरी. मॉल आपल्या इथे परवा मॉल उघडलाय. मी नाव नाही घेणार. तिथे सनी लिओन जीवन हे कचरा आहे. आपलं मिया खलिफा इथं डायरेक्ट सगळ्यात मोठं कॉर्नर स्टार. आणि आपण असं मॉल मध्ये करणार आहे की असं मॉल मध्ये तुम्ही गेले स्वच्छता म्हणलं तर लय स्वच्छ दिसतं. इकडे थुकू नका तिकडे थुकू नका. आपला सोलापूर आहे. आपला सोलापूरमध्ये मॉल खोललं तर पिची थुकायला. तुम्ही असं काम करा, थुकण्यासाठी एक स्पॉट बनवा प्रत्येक फ्लोअरवर. समजा तुम्ही 4 फ्लोअरचा मॉल बनवला. प्रत्येक फ्लोअरवर
फ्लोअरवर एक पॉइंट ठेवायचं थुकण्यासाठी खास हो, पोरांना. एका ठिकाणी 4 ठिकाणी ज्या साईडला कोपरा असतो तिथं हे करणार आहे. डस्टबिन बनवणार आहे. डस्टबिन नाही, बादली करणार आहे, बादली थुकायचं फक्त. थुकायचं. हा. हा. तुमचे थॉट्स किती महान आहेत. आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये पहिले गेस्ट आहेत म्हणून. सोलापूर जाणार असं ऐकलं तुम्ही रील स्टार पण आहे म्हणून. हो की तुमची आयडी बघितली व्हिडिओ तुमचे 3 लाख व्ह्यूज गेले. ऐका रील स्टार व्हायचं काय नव्हतं झालं असतं, पण ते कुठं फोटो काढा नंतर इकडे थांबा इकडे प्रमोशनला असलं आपल्याला आवडत नाही. अजून पोरी मागा लागणार हा. तुम्ही पोरीच्या मध्ये नाही आता पडत. तुमच्या भावांशी थोडा आपण डिस्कस करू. तुमची परमिशन असेल तर. तुम्हाला कुठलं व्यसन आहे का दादा? नाही अजिबात नाही. भाऊ बघितलं कसलं मारेल गाड सुजून ती. चप्पल काढून मारायला त्याला. चप्पल काढ की. तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का? नाही आम्हाला मी ऐकलो होतो हाय म्हणून. नाही. भावासोबत राहून आपण पण सुशिक्षित आहे. म्हणजे तुमच्या दोघांच्या भावांचं पण ना. आमचं दोघा भावांचं कसं आहे घर ते काम. तुम्ही तुमच्या दोघां एकमेकाच्या प्रेमात आहात. नाही हो, असं नका विचारू. म्हणजे भावाचं प्रेम हो. तुम्ही चुकीचं समजायला होते. मी काय करू? तुम्ही बोलायला पाहिजे. नाही तुम्ही तुमचं माइंडसेट वेगळं हो. तुम्ही माझं डोकं फिरून जेवढं काम आहे तेवढं करा. तुमचं स्वप्न आहे का आता भविष्यात तुमची मावाची टपरी आहे बरोबर. तुमच्या तिथं आता मावा म्हणजे तुमचा बिझनेस तर मोठ्या प्रमाणात असणार कारण सोलापुरात मावा फेमस आहे. तुमचं फ्युचरचं प्लॅनिंग काय असेल म्हणजे तुम्हाला काय तुमचे स्वप्न मला 2-3 सांगितलं तर आमच्या ऑडियन्सला पण आवडेल की बाबा हा समर्थ आलता त्याचे स्वप्न आहेत. ऑडियन्स बी तुम्हाला सपोर्ट करेल. ऐका आता आपली मावाची कपडे बरोबर. आता तुम्ही आपले हे बघता रील बघता इंस्टावर. हो बघतो. हॉटेल भाग्यश्री हा. हॉटेल तिरंगा यांचे कसं फॉर्च्युनर घे कुठं डायनासोर घे हे घे बरोबर आहे. बरोबर. आपण डायरेक्ट मावाच्या कपड्यावरून असं सोलापूरमध्ये करून आपण डायरेक्ट हत्यारे चालणार ट्रकच आणणार आपण डायरेक्ट मोठा हत्या डायनोसॉर ना हत्ती बी नाही काय म्हणतात हो, मगर आणा तुम्ही. गडजिला ट्रक आणणार आहे ट्रक कंटेनर हा. त्याच्यामध्ये कंटेनरच्या मग पाठीमागे रात्री त्यात झोपणार आहोत तुम्ही. सध्या रील स्टारचा विषय चालू आहे सोलापूर ट्रेंडिंगला चालू आहे. काय सांगाल रील स्टार? बघा आपल्याला तर तसं काय घेणं देणं नाहीये. आपलं दुकान बघा आपण बघा कसला काय उपयोग नाही आपल्याला. रील स्टार आणि फुल स्टार आपलं काय नाही. तुम्ही बोलायला पण आला नाही तर आम्ही कामधंदे सोडून येत नाही. मग जेव्हा ते नसतं मग जेवत ना तुम्ही तसं म्हणजे नाही मी कस्टमरची एवढी गरज असते ना पण जेवढं काय नसतं. तुम्ही आज एक सोबत दुकानचं कसं तुम्ही बंद करून आला काय करायचं कोण आले दोघं आता 3 मिस कॉल येऊन गेले. दिशी नाही एक बी आमच्या कस्टमर आमच्या ऑडियन्सला दाखवा फक्त ते ब्लर करतो. बघू शकता तुम्ही एवढे सारे मिस कॉल येऊन गेलेत माणसाला ते बी मावा खाण्यासाठी. तर आपण एक अंदाज लावू शकता की सोलापुरात मावा प्रेमी किती आहेत आणि हे 2 बांधव माव्याची टपरी चालवतात आणि आपलं उदरनिर्वाह करतात. दादा तुमचं आवडतं सॉन्ग कुठलं आहे? आपलं एक सॉन्ग आहे मराठी तुला आधीपासून आवडतं एक 5-6 वर्ष कुठलं आहे? आंटी माझ्या झोपडीत 1-2 लाईन आमच्या ऑडियन्स साठी 1-2 लाईन. मला इकडे बघायला जरा हा तुम्ही बघू ना कॅमेरा माझ्याकडे बघू ना. आंटी माझ्या झोपडीत तुम्ही खूप बीट करावं लागेल ती गोष्ट. तुम्ही लेडीजचा माणूस दिसा ना मला. दादा आता तुम्ही म्हणला तुमचे स्वप्न ट्रक घेणार आहे तुम्ही म्हणजे भविष्यात तुम्ही ड्रायव्हर बनणार आहे. ड्रायव्हर नाही मग एक 100-150 ट्रक घेणार. 100-150 लय मोठं बोलायला तुम्ही. तर तुमचे काय प्लॅन आहेत भविष्यात? काय भाऊ ट्रक घेणार आपण चालू त्यावर आपण हाय बाजूला बसायला नाही तुमच्यासारखे ड्रायव्हर घेणार त्यावर चांगलं. हा 2-3 तुमच्या ओळखीचे असते तर बघा वाटलंच तुम्ही या. चालतं. कधी घेणार ट्रक? या जन्मात घेताल का? या जन्मात घेणार आहे 3-4 वर्ष घेणार. 3-4 वर्षांनी म्हणजे 3-4 वर्षांनी तुम्ही आमच्याकडे पुन्हा येणार का? पुन्हा नाही तुम्हीच आहे आमच्याकडे कशाला ड्रायव्हर म्हणून. नाव फॉलो दादा एक 2-3 प्रश्न विचारतो लास्ट. दादा तुम्हाला काय गोष्ट करायला आवडते तुमच्या लाईफ मध्ये? काय आवडते की बाबा हे केलं मला आवडतंय? मला आहे बघा आपल्या सोलापूरमध्ये जेवढे बंधू मावा त्यांना मावा चांगलं करून देणं आणि क्वालिटी आणि क्वांटिटी सगळं 10 रुपये मध्ये. मध्ये असं होत होतं 15ला मावा विकत होतं सगळे. ते 15 मध्ये जरा कसं असतं जरा जास्त असतं आपलं 10 मध्ये टेस्ट देता का तुम्ही? टेस्ट दुनियातच असून 4 तास नसतो मावा. विचार
तिथेच असते मामा. तुम्ही काय करता? आम्ही फक्त तुम्ही कल्याण बसता कल्याण बसतो. असं म्हणजे पर्सनली का आवडते की हा हे केल्यावर मला आवडतं. आता ह्यांना कसं म्हणले मावा लोकांना स्वादिष्ट खाऊ घालायला आवडतं, मग तुम्हाला काय आवडतं? आम्हाला बघा आता ते जे भैया गायकवाड आहेत त्यांनी कसं समाजसेवा करायला, तसं आम्ही फक्त मावासाठी समाजसेवा करतो. म्हणजे भविष्यात तुमची जी पिढी येईल ती बी मावा खाशील का? म्हणजे लोकांना तुम्ही माव्याचा चव अजून वाढून द्यायचा. एक ब्रँड बनवायचं सोलापुरात आमच्या दोघांचं नाव. म्हणजे तुमच्या टपरीचं नाव काय? हा फक्त घासाराशी मावा. फक्त घासाघाशी मावा. चांगली गोष्ट आहे. मग तुमचा फेवरेट हिरो कुठला आहे? आमचा इम्रान हाशमी. आणि हिरोईन? हिरोईन मिया खलीफा. हिरोईन नाही हो. अहो ते काय करते आपण, आम्हाला हिरोनीच आवडते. ते हिरोनीच आवडते. तुम्हाला कुठले हिरो आवडते? आम्हाला बघा हिरो तर इम्रान हाशमी सेम आहे. हिरोईन मी आहे. सगळं सेम आहे तुमचं. भाऊ आहे भाऊ. सक्क भाऊ आहे का? दादा तुम्ही आमच्या सोलापुरी पॉडकास्ट मध्ये आलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण आम्हाला सन्मानाने बोलवलं. कशाने बोलवलं? सन्मानाने. हा त्यासाठी पण धन्यवाद दादा. असंच आमच्यावर प्रेम राहू दे तुमचा. तुमच्या पण प्रेम आणि तुमचं जरा तुम्ही पण रील्स काढता. आपल्या जरा टपरीचं सगळं सोडा ते या मावा घासायला आमच्या सोबत. मग ते नाही प्रमोशन करायला या माव्याचं. हो नक्की दादा. एक प्रमोशनचे 5,000 चार्जेस आहेत. कुठले 5,000 ना आमचे चार्जेस कोण देतात? तुम्हाला फेमस करणार दादा मी. आम्ही पण तुम्हाला फेमस करू. तुमच्या इंस्टाग्रामच्या रील पेक्षा आमचं मावा फेमस आहे. नाही हे दोघे सोलापूरचे रील्स काढलेत म्हणून अहो फक्त सोलापूर म्हणून नाही, पूर्ण सोलापूर महाराष्ट्र कुठं कुठं मावा सोलापूरच फक्त प्रसिद्ध, बाकी कुठे नाही. तुम्ही मावाचा किंवा सगळीकडे येतो. आमच्या पुण्याला मित्र आहेत तिथनं मावा 5-6 मावा होते. 5-6 किती एक वेळ जाते 5-6 काय एक वेळ होते. अहो तर 3 बॅग होते. मित्र असलं तर 2 होते. बोला. म्हणजे तुम्हाला अनुभव खूप आहे पण तुम्ही खात नाही. तर भाई लोक आपल्या सोबत होते हे 2 समर्थ जे एकाच आईचे वेगवेगळे पोर आहेत. तर यांच्यासोबत आपण एक पॉडकास्ट केला. आपल्याला खूप कॉमेडी पॉडकास्ट झाला. आणि मावेवाले सोलापुरात मावा म्हणजे टॉपचा विषय आहे. तर असंच आमच्यावर प्रेम बनवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि नेक्स्ट पॉडकास्ट साठी कोणाला बोलू दे त्याचं नाव आपल्या कमेंट लिस्ट मध्ये कमेंट करा. फक्त एवढंच की त्यांनी सोलापूरचं पाहिजे, कारण आपलं बजेट कमी आहे. पुण्यावर बोलू शकत नाही आपण. नंतर पैसे झाल्यावर बघू. तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू. काय तर बोला आमच्या ऑडियन्सला. मावा खायला या फक्त बस. पण खायला सगळ्या लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा.